बघितलंस, आज तुझ्यामुळे माझे आई बाबा मला बोललेत. आज तुझ्यामुळे माझे आई बाबा माझ्या विरोधात जात आहेत. हेच हवं होतं ना तुला? या घराचा ताबा हेच हवं होतं ना तुला? हो काय? तुला काय वाटतं, तू या घरासाठी कमवतेस म्हणजे तू या घरावर राज्य करशील? तू मला या घरात आणलंस म्हणजे तू माझ्यावर उपकार केलेस असं वाटतं? तर तसं नाहीये. हे घर माझं आहे आणि माझंच राहणार, आणि हे सत्य बदलणार नाही, एवढं लक्षात ठेव. काव्या, तुला मी जिंकू देणार नाही, कधीच नाही. आशू भाई लवकर भूक लागली जाम. असं होऊच शकत नाही, माझा तुझ्यावर विश्वास नाही. थँक्यू. आणखी एक विचारू, तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? काय प्रश्न आहे? अर्थात माझं प्रेम आहे तुझ्यावर, जीवापाड प्रेम आहे आणि कायम असेल. काहीही झालं, कितीही प्रॉब्लेम्स असले तरी बरेच तोवर तुझ्यावर प्रेम करणं सोडणार नाही. मग मी काही चुकीचं केलं नाहीये हे लक्षात घे. आणि मला नेमकं काय झालंय त्याबद्दल कधीच विचारू नकोस. मी तुझ्याशी खोटं बोलू शकणार नाही प्रीतम. तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही साध्या ट्रेडिशनल पाटोड्या सुद्धा छान पद्धतीने सादर केल्या आणि पहिल्याच दिवशी तुम्ही इंडो फ्रेंच फ्युजनचं प्रेझेंटेशन उत्तम सादर केलं. शुअर सर, थँक्यू. आणि हेही तुम्ही मस्त कराल, मला खात्री आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू. हे काव्या, माझ्याकडूनही ऑल द बेस्ट. थँक्यू. काहीतरी छान शोधून काढ आणि काही लागलंच तर मी आहे. थँक्यू सो मच. चलो कॅरी ऑन. यप. हे घ्या गुरुजी, माझ्या मुलाची आणि सुनेची पत्रिका. आधी पोथीला अर्पण करतो. भयंकर, अभद्र, अशुभाची चाहूल. काय काय भयंकर आहे, काय अभद्र आहे? अहो तुम्ही कसं काय लग्न लावून दिलं त्यांचं? 36 तर सोडा, 3 गुण सुद्धा जुळत नाहीयेत त्यांचे. आलोच बाहेर. नाही नको, मला नाश्ता बनवायला जायचंय. मावशी, तुम्ही मला तुझ्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं होतं. मला सांग, प्रीतमचं भलं व्हावं असं तुला वाटतं ना? हो मावशी,
हे बघ अंजली, मी कधीच कुठल्या गोष्टीसाठी तुला विनाकारण अडवलेलं नाही. घरातले दागिने त्या गुंडांना देऊन टाकलेस, त्याही बाबतीत मी खोलात शिरले नाही. पण आता मात्र प्रीतमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे काही गोष्टी तुझ्याशी स्पष्टपणे बोलणं भाग आहे मला. अंजली, अंजली, अगं आहेस का तू? तुला काहीतरी उत्तर दे. अंजली, प्रीतमची पत्रिका मी एका चांगल्या गुरुजींना दाखवली. प्रीतमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रॉब्लेम्सवर त्यांनी उपाय सांगितलाय. म्हणजे ग्रहशांती वगैरे करायची आहेच आहे. हे बघायला बोलू ना. काही मला वाटलं की गप्पा बस. गेले वाटलं की काव्या, काय ग, कुठे होतीस? उशीर झाला मला आज यायला. अगं पिऊन दादा 2दा येऊन गेले. का? तुला निरोप दिलाय, सरांनी बोलवलंय. अगं हो, त्यांनी मला काल फ्युजन रेसिपी बनवायला दिली होती ना, त्याचं प्रेझेंटेशन आहे, त्यासाठी बोलवत असते. मी कालच रेसिपी बनवून त्यांना मेल करून टाकला होता. पण नारायणी, थँक्यू. तू मला तुझा आयपॅड दिलंस ना, म्हणून मी पूर्ण करू शकले का, नाहीतर झालंच नसतं. थांब, मी देते हा तुला. ए राहू दे, तो नंतर दे. आधी जा, सरांनी बोलवलंय ना तुला. बरं, मी असं काय करताय? तुमच्या मनात काय चाललंय ते समजू शकते मी. जो प्रसंग ओढावलाय त्याचा खूप त्रास होत असेल तुम्हाला, पण त्याचा राग जेवणावर नका ना काढू. थोडंसं खाऊन घ्या ना प्लीज बाबा, प्लीज खाऊन घ्या. इतकी वर्ष जपलेली अब्रू अशी चव्हाट्यावर येते. कशाखाली घास तरी कसा उतरेल. मुलं जेवली का ग? हो आई, ती मुलं जेवली, पण या मुलीचे आई बाबा अजून जेवलेले नाही. आणि जोपर्यंत ते जेवणार नाही तोपर्यंत या मुलीला खूप अस्वस्थ वाटत राहील. आई, सांगा ना बाबांना. आहो, चला आपण थोडं थोडं खाऊन घेऊया. माहितीये मला, अशा परिस्थितीमध्ये तीच असलं काहीतरी बोलू शकते. शरवडूबाईने लगेच लाडक्या अक्काईला बोलून घेतलेलं दिसतंय. खाव्याला पण नाही एवढं खापून काय. जाऊ दे, मरू दे. काव्या बघायच्या आधी इथून पळालेलं बरं. कुठं वाटलं मी. चल. ते बघ लाडू, या इतर गोष्टींचा विचार करू नकोस. बघ आता जेव्हा प्रीतम घरी येईल तेव्हा तू छान हसऱ्या चेहऱ्याने त्याच्या समोर असायला हवीस, हो की नाही? म्हणजे त्याला लवकर बरं वाटेल. तू शांत हो बघू, उगाच ह्या सगळ्या गोष्टींचा विचार नाही करायचा. तू बसतेस का थोडा वेळ? ये बस. आलेच वाटतं. हो चल.